2026चा T20 विश्वचषक. भारत यजमान होता आणि अपेक्षांचं ओझं अफाट होतं. सूर्यकुमारच्या नेतृत्वाखाली टीम इंडिया मैदानात उतरली होती. पण जेव्हा जेव्हा मधल्या फळीत संकट आलं तेव्हा एकच नाव वादळासारखं उभं राहिलं, शिवम दुबे. तर आज दुबेच्या कामगिरीवर आधारित जबरदस्त हायलाइट घेऊन आलो आहोत, ज्यात आपण दुबे खेळलेल्या छोट्या आणि महत्वाच्या इनिंग्सवर नजर टाकूया. त्याआधी शिवम दुबेच्या कामगिरीवर तुमचे मत कमेंट करून सांगा. तर चाहत्यांनो, 18 फेब्रुवारी 2026 नेदरलँड्स विरुद्ध भारताची अवस्था थोडी बिकट झाली होती. पण दुबेने मैदानात पाऊल ठेवलं आणि चित्रच बदललं. फक्त 31 चेंडू, 66 धावा आणि 6 गगनचुंबी षटकार. गोलंदाज बदलले पण दुबेची बॅट बदलली नाही. त्याने सिद्ध केलं की तो फक्त फिरकीपटूंचाच नाही तर वेगवान गोलंदाजांचाही कर्दनकाळ आहे. या विश्वचषकात आपण फक्त बॅटर शिवम बघितला नाही तर बॉलर दुबेचाही जलवा पाहिला. पाकिस्तान विरुद्धच्या हाय व्होल्टेज सामन्यात त्याने घेतलेली ती महत्वाची विकेट असो किंवा नेदरलँड्स विरुद्धची 35 वर 2 विकेटची स्पेल, त्याने दाखवून दिलं की तो टीम इंडियाचा खरा मॅच विनर आहे. लोक त्याला युवराजची सावली म्हणत होते, पण त्याने स्वतःची एक वेगळी ओळख निर्माण केली. त्यानंतर सेमीफायनलमध्ये इंग्लंड विरुद्ध 43 धावांची ती महत्वपूर्ण खेळी आणि फायनलमध्ये न्यूझीलंड विरुद्ध शेवटच्या ओव्हरमध्ये जिमी निशमला ठोकलेले 24 धावा. 8 चेंडूत नाबाद 26 धावा करून त्याने भारताला 255च्या ऐतिहासिक टप्प्यावर नेऊन ठेवलं. जेव्हा टीमला गरज होती तेव्हा हा पठ्ठा पायरवून उभा राहिला. अखेर भारताने विश्वचषक राखला. 3 T20 वर्ल्ड कप जिंकणारा भारत पहिला देश ठरला. या यशात सूर्याची कप्तानी होती, बुमराहची धार होती, पण मधल्या फळीतलं ते अभेद्य कवच म्हणजे शिवम दुबे होता. शांत स्वभाव पण बॅटचा आवाज मोठा, न विसरता येणारा असा हा दुबेचा 2026चा विश्वचषक. मित्रांनो, अशाच खेळाविषयी बातम्यांसाठी आपले क्रिकेट विश्व चॅनल पाहत रहा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब जरूर करा.